हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं सगळ्यांचं माय किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण आज चिकनची भाजी बनवणार आहोत आणि चिकनची भाजी जी बनवणार आहे ती दह्यातली भाजी आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे चिकनच्या भाजीसाठी तर ते दाखवते। हे बघा, हे अर्धा किलो चिकन आहे। हे मस्त मी 2 पाण्याने धुवून साफ करून घेतलेले आणि इकडे तुम्हाला मसाले दाखवते। हे 3 कांदे बारीक चाप करून घेतलेत आणि इकडं अद्रक आहे, 2 कांड्या लसूण आहे आणि कोथिंबीर। आता सुक्या मसाल्यात खड्या मसाल्यामध्ये दाखवते काय काय। तर हा कोल्हापुरी मसाला आहे 2 चम्मच, एक चम्मच धना पावडर आणि मोठी 3 चम्मच लाल मिरची पावडर आहे। कारण थोडीशी स्पायसी जर असली भाजी, थोडीशी तिखट जर असली तर अजून छान चवीला लागते। पण तिखट तुम्हाला हवे तसं तुम्ही तिखट टाकू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि हे बघा, याच्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये 2 विलायची, 1 स्टार फूल, दालचिनी आणि तेजपत्ता। आणि इकडे बघा, हे वाटणामध्ये काढणार आहे मी थोडंसं खोबरं आणि खसखस। आणि स्पेशली जी भाजी चवदार होणार आहे आपण ते सामग्री हे दाखवते मी त्याच्यासाठी। तर हे बघा, एक अर्धी वाटी ना हे दही आणि फ्रेश दही आहे, एकदम छान आंबट नाही आहे, त्यामुळे अर्धा वाटी घेतलेलं आहे। तरी तुम्ही जर विचार करून थोडंसं आंबट नसलेलं दही घाला, म्हणजे भाजीची चव अजून छान येते। आंबट दही जर घातले तर पूर्ण भाजीची चव बिघडते, म्हणून फ्रेश दही घ्या आणि फ्रेश दही घाला। चला मग आता आपण हे जे वाटण आहे, आता हे वाटण काढून घेऊया मिक्सरमध्ये। तर हे वाटणामध्ये पहिले सुरुवातीला मी जे सगळं कच्चंच टाकायचं आहे, आपल्याला भाजून काहीच घ्यायचं नाही। खोबरं, खसखस आणि अद्रक ते घालायची। तर हे बघा, खोबरं, खसखस, अद्रक आणि कोथिंबीर आणि लसूण। आता हे जे आहे मी हे वाटण एकदम छान बारीक काढून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त बारीक काढून घ्यायचं आहे आणि फोडणी देताना मग तुम्हाला दाखवते। हे बघा, छान असं बारीक वाटण काढून घेतलं आहे मी आणि कढाई गरम करायला ठेवली होती। आता 3 ते 4 पळ्या मी त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं होतं। तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी ऑलमोस्ट। आणि आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात पहिले जे मी खडे मसाले दाखवले होते तुम्हाला, ते खडे मसाले घालायचे। आणि हे जे मी तुम्हाला माप दाखवलेलं आहे, खोबरं, कांदा वगैरे, 4 ते 5 माणसासाठी भाजी बनवते मी। 4 ते 5 माणसं सहज जेवू शकतात त्याच्यामध्ये। भाजी एकदम छान मस्त होते, भाजी चवीला अगदी भन्नाट आणि भारी होते बघा। आता हे बघा, हे जे खडे मसाले आहेत तर तळल्याच्या नंतर, कारण तेल गरम होतं त्यामुळे छान आहे बघा, मस्त वास यायला लागला त्याचा मसाल्याचा। आता आपण याच्यामध्ये चाप केलेला कांदा घालू आणि कांदा जो आहे फार लाल करायचा नाही आपल्याला, थोडासा असा नरम होईल एवढाच हे करून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, सुंदर भाजी होते, कमी वेळेमध्ये होते पण खायला मस्त छान लागते भाजी एकदम। हे बघा, कांदा छान फ्राय झाला आहे। आता आपल्याला जास्त लाल नाही करायचा, थोडासा गुलाबी कलर आल्याच्या नंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये जे मी वाटण काढलं होतं ते घालायचं आहे। आणि वाटण आपल्याला मिडियम गॅसवर असं छान मस्त हे करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे ते कच्चं काढलेलं नाही वाटण, त्यामुळे मस्त असं छान फ्राय केल्याशिवाय त्याचा जो उग्र वास असतो, समजा खाताना जे भाजीचा वास होतो तो जास्त येणार नाही। आणि छान मसाला असा छान फ्राय करायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। हे बघा, आता स्लो गॅसवर मी 5 ते 10 मिनटं याला असं मस्त फ्राय करून घेणार आहे। हे बघा, छान असं तेल आले मसाल्याला। आता हे वाटण जे घातलं होतं मी याच्यामध्ये, याला छान तेल आले। आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले होते ते घालून घेऊया। मी तुम्हाला सुके मसाले दाखवले होते, त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर आणि हळद आणि धना पावडर आहे। हे बघा, आपण छान असं मिक्स करून घेऊया याला। आता हे बघा, मसाला असा मस्त छान फ्राय झाला आहे। आता हे बघा, त्याला छान तेल आले आणि आता आपण याच्यामध्ये मी जे अर्धी वाटी दही घेतलं होतं ते मस्त घालून घेऊया। हे बघा, दही घालते मी आता याच्यामध्ये आणि हे जे दही आहे फेटून घेतलेलं दही मी
हे बघा किती सुंदर कलर आलाय, तर खूप छान भाजी होते। बघा किती मस्त कलर आलाय भाजीला, मसाल्याला, आणि तेल बघा किती छान सुटले। तर आता मसाला पूर्णपणे फ्राय झालेला आहे, कारण छान असा सुगंध यायला लागलाय मसाल्याचा। आणि इकडे मी भाजीत घालण्यासाठी पाणी जे आहे ते गरम करायला ठेवले, कारण आपल्याला पाणी जे आहे ते भाजीमध्ये गरम करूनच घालायचं आहे, म्हणजे त्याने तरी पण येते आणि भाजीची चव पण आपल्याला पाहिजे तशी तयार होते, म्हणजे छान होते भाजी एकदम। त्या बघा इथं एवढं छान तेल सुटलंय ना, आणि ह्या भाजीची जी ग्रेव्ही आहे अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही लागते। तुम्ही एकदा 100% ट्राय करून बघा, आणि आवडली तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण हे जे चिकन घेतलं होतं मी तुम्हाला दाखवते, हे अर्धा किलो चिकन आहे, मी मस्त 2 पाण्याने वॉश करून ठेवलेलं आहे। आता आपल्याला, मी याला काही मॅरिनेट वगैरे केलेलं नव्हतं, कारण हळद नाही मीठ नाही काही नाही, फक्त धुवून ठेवलेलं आहे। थोडीशी वेगळी भाजी आहे। आता आपण काय करू, याला तर मसाले जे माझे फ्राय झालेत मसाले, आपण त्याच्यामध्ये चिकन घालून, बघा चिकन घालून घेते मी आता याच्यामध्ये। आणि चिकन घातल्याच्या नंतर असं छान आपल्याला हे चिकन जे आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा हे बघा भाजी बघू शकता तुम्ही कशी झाली तर। आणि या भाजीमध्ये तुम्हाला जर असं सुकं ठेवायचं असेल तर सुकं ठेवू शकता, आणि त्याची जर तुम्हाला ग्रेव्ही तयार करायची असेल तर ग्रेव्ही तयार करू शकता, दोन्ही पण 2 in 1 आहे। आता सुकंच ठेवायचं जर म्हटलं तर याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं, आणि म्हणजे कच्चं आपण शिजवलेलं भाजी नाही टाकली, त्यामुळे अर्धा ग्लास पाणी घातल्याच्या नंतर त्याला 15 ते 20 मिनटं जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे। 25 मिनटामध्ये ऑलमोस्ट शिजून होती भाजी ही। तर हे बघा आता छान असं फ्राय झालं आहे, तर मला याची ग्रेव्ही तयार करायची आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे। आता एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं मी, तर हे बघा थोडंसं पाणी घालून घेते, 1 तांब्या नाही थोडंसं कमी घालणार आहे, कारण ह्या भाजीला ना थोडंसं असं पाणी सुटतंय बघा मस्त। आणि भाजी आपल्याला आता छान असं छोटा म्हणजे कमी गॅस करून शिजायला ठेवायची आहे। बघा भाजीला कसं मस्त कलर आलाय तर दिसत असेल तुम्हाला, आणि जसा कलर दिसतो त्याच्यापेक्षा खायला गोड लागते भाजी, मस्त एकदम चविष्ट लागते। तर हे बघा आता मग आपण याच्यावर झाकणी ठेवून एक सुरुवातीला 5 ते 10 मिनटं, 5 मिनटं मोठा फुल गॅस करून आपल्याला उकळी काढून घ्यायची, आणि नंतर स्लो गॅस करून जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत 15 ते 20 मिनटं ठेवायची भाजी। हे बघा आता मी तुम्हाला दाखवते उकळी आल्याच्या नंतर। हे बघा भाजीला मस्त उकळ आलेली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। उकळ आल्याच्या नंतर आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, छान असं मीठ घालायचं आहे, आणि स्लो गॅस करून भाजी शिजेपर्यंत ठेवून द्यायचं आहे। बघा किती छान। आता मी याला स्लो गॅस करते आणि झाकण ठेवून देते त्याच्यावर। तर हे बघा छान अशी मस्त उकळ फुटलेली, आणि आता थोडीशी भाजी शिजतच आलेली, थोडी राहिली, 10 ते 10 मिनटामध्ये भाजी शिजणार आहे। बघा किती छान ग्रेव्ही झाली। मी थोडीशी, हे बघा तर हे बघा भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे, मस्त शिजून छान अशी ग्रेव्ही पण एकदम छान अशी कलर आलाय मस्त, आणि चवीला पण एकदम भन्नाट आहे। आता मी एकदा त्याला बाउलमध्ये काढून घेते। तर हे बघा भाजी कशी मस्त झाली आहे, तर हे तुम्हाला दाखवते। तुम्ही याच्यामध्ये सुकी पण भाजी करू शकता, ह्याच ग्रेव्हीमध्ये, ह्याच मसाल्यामध्ये, आणि ग्रेव्हीची पण करू शकता। तर भाजी खाण्यासाठी रेडी आहे। कोणाकोणाला अशी भाजी आवडते तर या जेवायला, आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।